नवी मुंबई नेटवर्क. पंद्रह वर्षों का राजकीय अनुभव वर्सेस 27 साल की युवा का राजकीय करिश्मा आज घंटसोली सिंप्लेक्स कॉलोनी के हर बैनर्स पर खुलकर दिखाई दे रहा था. पल था मौलिक कृपा सहकारी गृह निर्माण संस्था के संचालक मंडल के चुनाव में 17-0 के जादुई आंकड़े के साथ विजयी सभी नवनिर्वाचित पदाधिकारियों व संचालक मंडल के सत्कार समारोह का. मौलिक कृपा गृह निर्माण सोसाइटी में इस पल का गवाह बनने और इस संचालक मंडल के चुनाव में किंग मेकर की भूमिका अख्तियार करने वाले कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे माथाड़ी नेता ऋषिकांत शिंदे और युवा नेता सौरभ शिंदे, जिनका मौलिक गृह निर्माण संस्था के तमाम रहवासियों ने जंगी स्वागत कर इस पल को ऐतिहासिक बना दिया. फूलों की बरसात तो कहीं आतिशबाजी के साथ ये पल जहां किसी विजय उत्सव सा प्रतीत हो रहा था, वहीं सौरभ शिंदे की लोकप्रियता और उनके दमखम का परिचय भी दे रहा था. इस नवनिर्वाचित पदाधिकारियों व संचालक मंडल के सत्कार समारोह का गवाह बनने विशेषकर मौजूद रहे समाज सेवक प्रमोद कदम, जुल्फिकार कुरैशी, सूर्यकांत वाघमारे एवं तमाम कार्यकर्ता. संपूर्ण महाराष्ट्र में सुर्खियां बटोरने वाले घंटसोली सिंप्लेक्स कॉलोनी के तमाम नवनिर्वाचित पदाधिकारियों और संचालकों का ऋषिकांत शिंदे, सौरभ शिंदे और तमाम मान्यवरों के हाथों भव्य सत्कार किया गया. इन तमाम पदाधिकारियों के बीच खजिनदार धनंजय मोरे, सचिव अजीत गोड़े और अध्यक्ष पोपट दहीफड़े का जोरदार सत्कार ने इस पल को यादगार बना दिया. इस दौरान ऋषिकांत शिंदे ने विरोधकों को आड़े हाथों लेते हुए कहा कि झूठे केस डाले, सोशल मीडिया के माध्यम से भी चुनाव में असर डालने का प्रयास विरोधकों द्वारा किया गया, मगर मौलिक कृपा सोसाइटी की जनता ने इस ऐतिहासिक जीत के साथ विरोधकों को मुंह तोड़ जवाब दिया. वहीं सौरभ शिंदे ने अपने संबोधन में कहा कि सामाजिक और राजकीय दृष्टिकोण से मौलिक कृपा सहकारी गृह निर्माण सोसाइटी का चुनाव कहीं न कहीं एक बहुत बड़ा टर्निंग पॉइंट बनकर साबित हुआ है और इस चुनाव में जीत कर आए नवनिर्वाचित पदाधिकारियों और संचालकों को उन्होंने एक ही संदेश दिया कि संघर्षों के बाद मेरी सफलता जितनी बड़ी है, कर्तव्य उससे भी बड़ा है और इसीलिए अब परिवर्तन की बयार के साथ इस इलाके में किसी की दबंगई चलने नहीं देंगे. इतना ही नहीं, इस दौरान इस चुनाव के पर्दे के पीछे रहकर ग्राउंड में रात भर जाग कर काम करने वाले लोगों का भी मान्यवरों द्वारा विशेष तौर पर सत्कार किया गया. इस दौरान खास घंटसोली सिंप्लेक्स कॉलोनी के रहवासियों के मनोरंजन के लिए रेड रोज लाइव ऑर्केस्ट्रा का खास मनोरंजनात्मक कार्यक्रम का आयोजन भी किया गया, जिसका सभी रहवासियों के साथ ही साथ मान्यवरों ने भी जमकर लुत्फ उठाया. इस दौरान मीडिया से मुखातिब होते हुए ऋषिकांत शिंदे ने कहा कि 90% समाजकारण के ध्येय के साथ काम करते हुए सौरभ शिंदे को संपूर्ण सातारा, कराड़, चिपलून, जुन्नर और पश्चिम महाराष्ट्र के लोगों का आशीर्वाद मिला और इसी आशीर्वाद के दम पर लोगों को आपला माणूस मिला और यह जीत मिली. या निर्णयामुळे महाराष्ट्रभर चर्चा झालीच आहे, परंतु आज सौरभ काम करताना तो सगळ्या तळागाळातील लोकांना घेऊन, म्हणजे मी आता पाहतो नेहमी लहान मुलापासून थोरापर्यंत
किंवा महिला वर्गापासून सगळेच लोक त्याचं कौतुक करत आहेत आणि मला समाधान आहे. कारण ज्याच्याकरता मी अपेक्षित होतो की आमच्या काम करताना 90% सामाजिक आणि 10% राजकारण, सौरभने तो उपक्रम चालू ठेवल्यामुळे इथल्या रहिवाशांचा आणि त्यांना एक आत्मविश्वास आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की त्याला एक नेतृत्व हवं होतं एक चांगलं, की लोक खूप छान आहेत. पूर्ण पुणा, सातारा, कराड, चिपळूण सगळ्या महाराष्ट्राभरची लोक इथे, जुन्नर वगैरे, परंतु त्यांना एक चांगलं मार्गदर्शन, एक आपला माणूस हवा होता आणि बऱ्याच वर्षाने तो भेटला. या सगळ्यांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, लहान लोकांचे सहकार्य, लहान मुलांचे सहकार्य, अशा या वातावरणामध्ये खूप समाधान वाटतं. ऋषिकांत शिंदे ने कहा कि अब परिवर्तन होकर ही रहेगा और इसका असर सिर्फ घनसोली सिंप्लेक्स कॉलोनी तक ही नहीं बल्कि संपूर्ण नवी मुंबई में भी दिखाई देगा. जे आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की संपूर्ण कार्यक्रम इथले स्थानिक हातामध्ये घेतात आणि प्रत्येक कार्यामध्ये ते मनापासून काम करून, म्हणजे यावरूनच तुम्हाला निश्चित लक्षात येईल की परिवर्तन घडणारच आहे. कारण पूर्वी काही लोकांना वाटत होतं की बाबा आम्ही कुठची तरी करिश्मा करून सिम्प्लेक्स हातातून जाणार नाही. फक्त सिम्प्लेक्सपुरतं मर्यादित झालं नाही तर आज घरुंदा असेल, कोपरखैरणे असेल किंवा घरुंदा असेल किंवा ऐरोली असेल, नेरुळ असेल, या ठिकाणी पण त्याचं परिवर्तन, म्हणजे या वातावरणाचा निर्णय फेरबदल निश्चित दिसेल. वहीं सौरभ शिंदे ने कहा कि जनता के प्रेम और आशीर्वाद से आए इस ऐतिहासिक निर्णय के बाद आने वाले महानगर पालिका चुनाव में नतीजा एक तरफा होगा, इसमें कोई शक नहीं. हा एक जनतेचा प्रेम आहे, जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे जो माऊली कृपामध्ये ऐतिहासिक निर्णय लागला त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट गणेश कृपावरती जरी झाला आहे आणि तिकडे देखील आमच्या विरोधकांना तिकडे कॅन्डिडेट भेटले नाही म्हणून ती पण निवडणूक बिनविरोध झाली आहे. आणि एवढं पोषक असं इकडे वातावरण आहे की यापुढची जी महानगरपालिकेची निवडणूक असेल ती देखील आजच्या वातावरण जी आपल्याला दिसतं आहे त्यामुळे एकतरफी होईल, या बाबत कुठलीही शंका नहीं है. वहीं सौरभ शिंदे ने कहा कि अब इस इलाके में चल रही गुंडाशाही समाप्त होगी, क्योंकि उन्होंने अब अपने संचालक मंडल में ये फैसला लिया है कि अगर किसी ने भी गलत काम किया तो उसे बर्खास्त कर दिया जाएगा, चाहे वो उनका कितना भी करीबी क्यों ना हो. आजचा जो कार्यक्रम आपण घेतला आहे ती जनतेतून मागणी होती की कुठे ना कुठे जे संचालक निवडून आले आहेत त्यांचा सत्कार व्हावा आणि ज्यांनी जे या निवडणुकीत ज्यांनी भाग घेतला त्यांचा देखील कुठे ना कुठे सत्कार व्हावा म्हणून हा जनतेने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी इकडे भेटला आहे. प्रत्येक घरातले सदस्य या ठिकाणी, जास्त करून आपण पाहिलं असतील की महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. महिलांचा विश्वास आमच्यावर निश्चितपणे आहे, कारण की जी गुंडशाही या ठिकाणी होती त्यांना कुठेतरी वाटतं की आम्ही ती मोडून काढली आहे. आणि या ठिकाणी जसं आम्ही संचालक मंडळाने ठरवलं आहे की निस्वार्थीपणाने या ठिकाणी काम करायचं आहे. कुठलाही स्वार्थ, कुठलंही चुकीचं काम जर आपण केलं तर आपल्याला जनता माफ करणार नाही. आणि आम्ही जी आमची पहिली संचालकांची मीटिंग होती त्यामध्येच निर्णय घेतला आहे की कोणी जरी असं चुकीचं काम केलं तर त्या ठिकाणी त्याला बडतर्फ करण्यात येईल. मग तो कुठलाही सदस्य असू दे, माझ्या जवळचा असला तरी त्या ठिकाणी त्याला बड़तरफ करना है. सौरभ शिंदे ने आगे कहा कि 15 वर्षों से नवी मुंबई में राज जिन्होंने किया उन्होंने हमेशा सिंप्लेक्स कॉलोनी के लोगों के साथ अन्याय किया और जनता ने इस चुनाव के माध्यम से ऐसे लोगों को सबक सिखा दिया है. 15 वर्ष ज्यांचं या पूर्ण नगरीवरती राज्य होतं त्यांनी आमच्या सिम्प्लेक्सवर कधी लक्ष दिलं नाही. फक्त निवडणुकीपुरते ते यायचे. त्यामुळे कुठेतरी जनता इकडे त्रस्त होती आणि त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनतेने एवढाच संदेश दिला आहे की आम्हाला फक्त निवडणुकीपुरती वापरू नका. आमचं जे बेसिक वर्क असतं ते त्यांनी करावं, ते त्यांनी फुलफिल करावं. आणि त्यामुळे मला
एक विश्वास आहे की ही निवडणूक त्यांना काहीतरी शिकून जाईल. ब्यूरो रिपोर्ट नवी नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower